नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण सुरू करतोय महाराष्ट्र सेट पेपर 1 मधला सर्वात स्कोरिंग युनिट, तो म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड. आता एक गोष्ट सांगते, जर मी तुम्हाला विचारलं टीचिंग म्हणजे फक्त शिकणं का, तर बहुतेक जण म्हणतील हो, शिक्षक शिकवतो म्हणजे टीचिंग. पण सेटमध्ये हे उत्तर चुकीचं ठरलं जाऊ शकतं. कारण टीचिंग म्हणजे फक्त शिकवणं नाही, तर टीचिंग म्हणजे विद्यार्थ्यांच्या विचारामध्ये, ज्ञानामध्ये, कौशल्यामध्ये आणि वर्तनामध्ये जो सकारात्मक बदल घडून येतो त्याला आपण काय म्हणतो, टीचिंग. म्हणून आज आपण अगदी बेसिकपासून सुरुवात करूया. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ फक्त थेअरी नाही, मध्ये मध्ये PYQ, ट्रिक्स आणि एक्झाम हॅक्स पण मिळणार आहेत. चला तर मग सुरू करूया. टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे काय? सगळ्यात आधी एक छोटासा प्रश्न, ॲप्टिट्यूड म्हणजे काय? ॲप्टिट्यूड म्हणजे एखादं काम करण्याची नैसर्गिक क्षमता किंवा योग्यता असणे. आता त्यामध्ये टीचिंग जोडला की टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिकण्याची जी क्षमता आहे, शिकवण्याची जी क्षमता आहे, त्यालाच आपण काय म्हणू, टीचिंग ॲप्टिट्यूड. यामध्ये फक्त विषयाचं ज्ञान असणंच पुरेसं नाही आहे, तर तुम्हाला विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला पाहिजे, त्यांच्या शंका समजल्या पाहिजेत, त्याचबरोबर त्यांना शिकण्याची प्रेरणा देता आली पाहिजे आणि वर्गामध्ये सकारात्मक वातावरणसुद्धा तयार करता आलं पाहिजे. हे सगळं मिळून काय तयार होत असतं, टीचिंग ॲप्टिट्यूड. एक्झाम पॉईंट जर तुम्हाला सेटमध्ये विचारलं टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे, तर तुमचं उत्तर काय असणार आहे, प्रभावी अध्यापन करण्याची क्षमता. इतकं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर हा एक प्रश्न तुमचा बरोबर येईल. त्यानंतर काय, टीचिंग म्हणजे काय? आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न, टीचिंग म्हणजे काय? अनेकांना वाटतं टीचर बोलतो, विद्यार्थी ऐकतात म्हणजेच टीचिंग. पण आधुनिक शिक्षणशास्त्र तसं म्हणत नाही. टीचिंग म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी योग्य वातावरण तयार करणं. टीचर फक्त माहिती देत नाही, तो विद्यार्थ्यांना विचार करायला लावतो, प्रश्न विचारायला शिकवतो, स्वतः उत्तर शोधायला शिकवतो. म्हणून आजचा टीचर हा फक्त लेक्चरर नाही, तर तो फॅसिलिटेटरसुद्धा आहे. हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. फॅसिलिटेटर हा शब्द सेटमध्ये अनेकदा विचारलेला आहे. एक छोटंसं उदाहरण, समजा एका वर्गात 2 शिक्षक आहेत. पहिला शिक्षक 1 तास फक्त बोलतो, विद्यार्थी फक्त वहीमध्ये लिहितात. दुसरा शिक्षक मध्ये प्रश्न विचारतो, विद्यार्थ्यांना बोलायला लावतो, ॲक्टिव्हिटी घेतो, व्हिडिओ दाखवतो, डिस्कशन करतो. सांगा यापैकी इफेक्टिव्ह टीचर कोण आहे? नक्कीच दुसरा. कारण टीचिंग म्हणजेच काय, इंटरॅक्शन. आता टीचिंगची वैशिष्ट्य, हा टॉपिक दरवर्षी विचारला जातो. चला एक एक करून आपण समजून घेऊ टीचिंगचे काय काय वैशिष्ट्ये आहेत. तर फर्स्ट, टीचिंग ही पर्पजफुल प्रोसेस आहे. म्हणजेच लेसन मागे काहीतरी उद्दिष्ट असतं. टीचर कधीच उद्दिष्टाशिवाय शिकवत नाही. सेकंड, टीचिंग ही प्लॅन प्रोसेस आहे. म्हणजे टीचर वर्गात जाण्यापूर्वी लेसन प्लॅन तयार करतो, ऑब्जेक्टिव्ह ठरवतो, टीचिंग मेथड ठरवतो, टीचिंग एड निवडतो. म्हणून टीचिंग ही काय आहे, प्लॅन प्रोसेस आहे. थर्ड, टीचिंग ही इंटरॅक्टिव्ह प्रोसेस आहे. आधीच्या काळात टीचर बोलायचे, विद्यार्थी फक्त ऐकायचे. आता तसं नाही आहे. आता डिस्कशन, डिबेट, ॲक्टिव्हिटी, क्विज, प्रेझेंटेशन हे सगळं काय, टीचिंगचा भाग आहे. त्यानंतर टीचिंग ही कंटिन्युअस प्रोसेस. टीचिंग ही कधीच संपत नाही. टीचर पण शिकत राहतो आणि स्टुडंट पण हे शिकत राहतात. म्हणून टीचिंग ही काय आहे, कंटिन्युअस प्रोसेस आहे. टीचिंग ही एक डायनॅमिक प्रोसेस आहे. एकच मेथड विद्यार्थ्यांसाठी चालत नाही. कधी लेक्चर मेथड, कधी डिस्कशन मेथड, कधी प्रोजेक्ट मेथड, तर कधी ICT. म्हणून टीचिंग ही काय, सतत बदलत असते, ती डायनामिक असते. टीचर फक्त एकाच पद्धतीने हा शिकवत नसतो, तो वेगवेगळ्या पद्धतीने शिकत असतो. म्हणून टीचिंग काय आहे, ही डायनॅमिक प्रोसेस आहे. PYQ ट्रिक्स, टीचिंग म्हणजे काय, प्लॅन, पर्पजफुल, इंटरॅक्टिव्ह, कंटिन्युअस आणि डायनामिक. हे 5 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, कारण हेच शब्द परत परत परीक्षेमध्ये रिपीट होत असतात. त्यानंतर टीचिंगचे उद्दिष्ट काय, हा पण फेवरेट क्वेश्चन आहे सेटचा. टीचिंगचा मुख्य उद्देश फक्त अभ्यासक्रम पूर्ण करणं नाही, मार्क्स वाढवणं नाही, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं आहे. त्यामध्ये काय येतं, ज्ञान, कौशल्य, योग्य मूल्य, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, डिस्कशन मेकिंग, कम्युनिकेशन स्किल, कॉन्फिडन्स, लिडरशिप, हे सगळं काय आहे, टीचिंगचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर एक ब्लूम टेक्सॉनॉमी. आता ब्लूम टेक्सॉनॉमीबद्दल पुढच्या पार्टमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, टीचरचं काम फक्त हे नॉलेज देणं नाही आहे, तर विद्यार्थ्यांना अप्लाय करता आलं पाहिजे.
ॲनालाइज करता आलं पाहिजे, इव्हॅल्युएट करता आलं पाहिजे, क्रिएट करता आलं पाहिजे आणि मॉडर्न टीचिंगसुद्धा पाहिजे. त्यानंतर टीचरची भूमिका काय आहे. आता एक इम्पॉर्टंट क्वेश्चन, मॉडर्न टीचर म्हणजे काय. पूर्वी टीचर हे नॉलेज प्रोव्हायडर होते, पण आज टीचर म्हणजे गाईड, मेंटर, फॅसिलिटेटर, मोटिवेटर, काउन्सिलर आणि इव्हॅल्युएटर. हा क्वेश्चन अनेकदा परीक्षेमध्ये विचारला जातो, म्हणून हे शब्द तुम्ही पाठच करून ठेवा. एक एक्झाम्पल, समजा विद्यार्थी गणितातील उदाहरणं सोडू शकत नाही. टीचर लगेच उत्तर सांगतो, हा चांगला टीचर आहे का. नाही. चांगला टीचर हिंट देईल, विचार करायला लावेल, विद्यार्थ्यांनाच उत्तर शोधायला मदत करेल. यालाच काय म्हणतात, फॅसिलिटेटर. आणि स्टुडंटची भूमिका काय आहे. आधुनिक शिक्षणात विद्यार्थी काय पजेसिव्ह नसतात, ते ॲक्टिव्ह लर्नर असतो. तो प्रश्न विचारतो, चर्चा करतो, प्रोजेक्ट करतो, प्रेझेंटेशन देतो, रिसर्च करतो. म्हणजेच काय, लर्निंगमध्ये काय आहे, ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन असतं. इफेक्टिव्ह टीचिंगचे 3 आधारस्तंभ आहेत. इफेक्टिव्ह टीचिंगसाठी 3 गोष्टी आवश्यक असतात, टीचर, स्टुडंट आणि लर्निंग एन्व्हायरमेंट. यापैकी एक जरी कमी असेल तर काय होणार आहे, टीचिंग इफेक्टिव्ह होणार नाही. तुम्ही हे 3 वर्ड पाठ करून ठेवा. जर इफेक्टिव्ह टीचिंग व्हायची असेल तर काय पाहिजे, टीचर, स्टुडंट आणि लर्निंग एन्व्हायरमेंट. चला आता आपण क्विक रिव्हिजन करूयात. टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे काय, प्रभावी अध्यापन करण्याची क्षमता. टीचिंग म्हणजे काय, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी नियोजित, उद्देशपूर्ण आणि संवादात्मक प्रक्रिया. मॉडर्न टीचर म्हणजे काय, फॅसिलिटेटर. टीचिंगची वैशिष्ट्ये काय आहे, प्लॅन, पर्पजफ्युल, इंटरॅक्टिव्ह, कंटिन्युअस आणि डायनॅमिक. टीचिंगचं मुख्य उद्दिष्ट काय, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. तर मित्रांनो, आज आपण टीचिंग ॲप्टिट्यूडचा मजबूत पाया तयार केला आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण सेटमधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत, लेवल्स ऑफ टीचिंग. मेमरी लेवल्स, अंडरस्टँडिंग लेवल्स आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल्स. हे तिन्ही स्तर इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेऊ की परीक्षेत कधीच विसरणार नाही. म्हणून पुढचा भाग नक्की पहा आणि आजचा भाग उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या सेटची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. थँक्यू.